सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे देशात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांची वाढ झाली. या दरवाढीमुळे मुंबईत सिलेंडरची किंमत ही 941.50 रुपयांवर गेली. गेल्या 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा सिलेंडरच्या किमतीत दरवाढ झाली आणि यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. घरगुती सिलेंडर महागलेला आहे. मुंबई आणि दिल्लीत 29 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत सिलेंडर मिळतोय 941 रुपयांना आणि दिल्लीत 942 रुपयांना मिळतोय. तर चेन्नई आणि कोलकातातही 29 रुपयांनी ही वाढ झालेली आहे आणि दोन्ही शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर हा 950 रुपयांना मिळतोय. दरम्यान शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्यावर पाहूयात. सातत्यानं हे दर वाढत आहेत आणि ते वाढत असताना सुरुवात 2 रुपयाची केली, नंतर वाढत वाढत आज कुठं आलेलं. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल.